नमस्कार, मी मिनल माळी-मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. सांगोला तालुक्यातील नलावडेवाडी इथं प्रेम विवाहाच्या रागातून शेजारच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादीनुसार मुलानं शेजारी राहणाऱ्या तरुणीशी प्रेमविवाह केल्याच्या संतापातून आरोपींनी घरात घुसून पती पत्नी आणि मुलीला काठीनं मारहाण केली. तसंच घरातील सोफा, टीव्ही, एसी, फॅन आणि इतर साहित्यावर डिझेल टाकून आग लावून मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धोंडीराम नलावडे यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलीस पुढील तपास करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महात्मा गांधी पुतळ्याजवळ बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेलं कमिशन, धान्य वितरणातील तांत्रिक अडचणी, कमिशन वाढ आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाभरातील दुकानदार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा रास्त भाव दुकानदार संघटनेनं दिलाय. प्रणाली अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आमचे राशन दुकानदार बांधव ग्राहकापर्यंत धान्य वितरित करण्याचं काम करतो. परंतु गेल्या 6 महिन्यापासून पाहतो आपण की आम्हाला जे शासनामार्फत जे कमिशन मिळतं ते गेल्या 6 महिन्यापासून शासनाने दिलेलं नाही. त्याच्यामुळे आमच्यावर सर्वांवर उपासमारीची पायी आलेली आहे. अनेकांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या उदरपोषणाचं एक साधन बंद पडल्यासारखं आहे. अलीकडेच पाहायला आपण की जून महिना लागला आहे. सर्वांच्या घरी लहान लहान मुलांना कपडे लत्ते, शाळेच्या गणवेश घेणे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना कुठेतरी कमिशन नाही मिळाल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात एक अडचण निर्माण झाली आहे. करिता शासनाचा आमची एक विनंती आहे की या सगळ्या अनेक दिवस झाल्यामुळे लवकरात लवकर आमच्या राशन दुकानदार बांधवाचं कमिशन त्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावं. तसंच पुढे सुद्धा होणाऱ्या जे दर महिन्यात जे वितरण होते त्या वितरणाचं पुढल्या महिन्यात किमान 7 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे कमिशन जमा करण्यात यावं. अशा प्रकारची एक रास्त मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. कदाचित या भावनेचा जर शासनाने आदर न केल्यास नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. कदाचित धान्य वितरणसुद्धा बंद करावं लागेल. पनवेल शहरात मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. जनजीवनावर त्याचा परिणाम झालाय. पळसपे परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना सावधपणे प्रवास करावा लागतोय. तसंच उरण नाका परिसरातही रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय. अनेक वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागतोय. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आले. भिवंडीत सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीला बसलाय. महामार्गावरील अर्धवट कामं आणि पावसामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर मानकोली, राजनोली आणि पिंपळनेर परिसरात तब्बल 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गेल्या 2 ते 3 तासांपासून वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानं मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत असले तरी पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाच्या स्मरणार्थ त्यांचा 1 जुलै हा जन्मदिन राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं नांदेड इथं कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच प्रशासक संदीप माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी, आत्मा नांदेडचे अधिकारी आणि कर्मचारी, जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी आणि महिला, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी तसंच माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 1 जुलै कैलासवासी वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी विभागामार्फत आज कृषी दिन साजरा करण्यात येतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी आपण सेंद्रिय प्रमाणपत्र ज्या शेतकऱ्यांना मिळाले, ज्यांनी मागील 3 वर्षापासून सेंद्रिय शेती केलेली आहे, तर त्यांना सेंद्रिय प्रमाणीकरण आपण करत असतो. अशा 51 शेतकऱ्यांना आज आपण आमंत्रित केलं होतं आणि त्यासाठी जे शेतकरी आज या ठिकाणी आले होते त्यांना सेंद्रिय प्रमाणपत्र तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाच्या मार्फत एक झाड गिफ्ट म्हणून आपण त्यांना दिलं आणि त्या पद्धतीने त्यांचा आपण सत्कार केलेला आहे.
तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत जे काही शेतकऱ्यांचे जे स्पर्धा घेतल्या जातात जिल्हास्तरीय पीक स्पर्धा, त्यामध्ये ज्यांनी जिल्हास्तरीय पीक स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेलं आहे, प्रथम द्वितीय तृतीय, तर अशा शेतकऱ्यांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी आज केलेला आहे. आणि त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र सगरोळे असेल किंवा पोखर्णी असेल, तसेच कापूस विकास केंद्र असेल आणि बाकीचे जे काही मान्यवर होते त्यांचं सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. आजचा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड माननीय श्री माळोदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला आहे. बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरण आणखी चिघळले. खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनावणे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विलास घुले यांच्या कुटुंबियांनी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. विलास घुले यांची आई, पत्नी, भाऊ आणि या प्रकरणातील फिर्यादी तब्बल 6 तासापासून पाण्याच्या टाकीवर ठिय्या देऊन बसले. दुसरीकडे मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी टाकीखाली ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिलाय की सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर कोणतीही अप्रिय घटना घडू शकते. आता पुढची परिस्थिती काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागले. मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे. हे सर्व जे आरोपी आहेत त्यांनी हा ठरवून कट रचून हा खून केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. घुले कुटुंबाची जी बदनामी सोशल मीडियावरती चालू आहे आणि त्या माध्यमातून सामाजिक प्रेशर आणण्याचा जो प्रकार चालू आहे, ह्या अशा चुकीच्या बातम्या पसरवणारे जे काही सोशल मीडियावर व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, कारण अजूनही त्यांच्या मनामध्ये भीती आहे की त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो. अशा विविध मागण्यासाठी म्हणून सकाळी 10 वाजल्यापासून रमेश घुले, त्याचबरोबर विलास घुले यांच्या पत्नी, विलास घुले यांची आई आणि उमेश मानेसह गावातील काही तरुण पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत. त्यांना न्याय मागतायत ते पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे, किंवा तुम्ही निपक्षपातीपणे हे सर्व प्रकरण हाताळलं पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये राजकीय कोणाचा दबाव सहन करू नका, काय नका, जे आहे त्या पद्धतीने करा. FIR मध्ये नाव दिल्याप्रमाणे पुरवणी या जबाबामध्ये आरोपींना अगोदर अटक करा, त्याच्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करा. त्याच्यानंतर हे सर्व चौकशीमध्ये निघणार आहे पोलीस कस्टडी भेटल्याच्यानंतर. असं फक्त चौकशी करून काही होणार नाही. ही मागणी प्रमुख आहे त्यांची. आणि जर उद्या कोर्टानं कोणाला निर्दोष सोडलं तर आमचं काहीच म्हणणं नाही ना. जर जबरदस्ती कोण काही करतही नाही, परंतु आज घडीला विलास घुले यांनी स्वतः त्यांच्या भावाला रमेश घुले यांना ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना सांगितले की नेमकं घटनाक्रम काय झाला होता आणि मारताना कशा पद्धतीनं त्यांच्या भावानं सांगितलेले की कोणाचे नावं घेतले जात होते, कोणाच्या सांगण्यावरून आलेत म्हणत होते, सर्व सांगितलेले. आणि जबाबामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे सर्व रमेश घुलेंनी. प्रसारमाध्यमांना देखील याच्या अगोदर देखील त्यांनी कळवलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 31 जुलै 1937 रोजीच्या लळिंग भेटीच्या स्मरणार्थ भीम आर्मीच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे लळिंग येथील लांडोर बंगल्यावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद, भाई विनय रत्नसिंग आणि पर्यावरणप्रेमी तसंच शास्त्रज्ञ सोनम वांगचुक उपस्थित राहणार आहेत. या सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण तसंच नीट आणि TET परीक्षातील कथित पेपरफुटीच्या घटनांसह विविध समकालीन विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लळिंग इथं उपस्थित राहणार आहेत. आज देशभरातील परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या नातोनात हाल होत आहे. नीट नंतर TETचा पेपर पण फुटलेला आहे महाराष्ट्रात. तर त्या संदर्भातच संपूर्ण देशभर सोनम वांगचुक, ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतनसिंगजी हे सतत लढत आहेत. त्या अनुषंगानेच आम्ही 31 जुलै 2026 रोजी लांडोर बंगला येथे या तिघ प्रमुख अतिथींना आम्ही बोलवून त्यांची जाहीर सभा लावलेली आहे. तसेच एक पात्री नाटक माता रमाई आणि सागर गोरखे यांचा शाहिरी विद्रोही शाहिरी जलसा यांचं आयोजन केलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी व विद्यार्थ्यांनी व तरुणांनी या जाहीर सभेस उपस्थिती द्यावी. जय भीम, जय शिवराय. पेण तालुक्यातील कळवे ते जोहे मार्गावरील ॲक्सिस बँकेसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं 4 गावांचा संपर्क तुटलाय. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पाण्यात उतरून रास्ता रोको आंदोलन केलंय. या आंदोलनात महिला, विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आंदोलनानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित चिवथरे यांनी घटनास्थळी पाहणी करून
नैसर्गिक नाले मोकळे करण्याचं आणि पाण्याचा निचरा अडवणारे अडथळे तातडीनं हटवण्याचे आदेश दिलेत. सरपंच दिलीप रामकृष्ण म्हात्रे, आज खरं सांगायचं म्हणजे अतिशय परिस्थिती इथे भयानक आहे. गेल्या 2 वर्षात सातत्याने PWDला पत्रव्यवहार करून, पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करून, आमदार साहेबांना पत्रव्यवहार करून, संपूर्ण खात्याला पत्रव्यवहार करून सातत्याने या ऍक्सिस बँकेची जी पाण्याची समस्या आहे ती आजपर्यंत तिचा निचरा कधीही झालेला नाही. माझी शासनाला आणि पेन तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की इथला स्थानिक प्रशासन हाताशी धरून जो पाण्याचा मार्ग ज्यांनी कुणी अडवलेला आहे, तुमच्या फायद्यांसाठी आमचा गणपती कारखानदारीला कधीही विरोध नाही. गेल्या सातत्याने 4 वर्ष मी एसटीच्या प्रवासासाठी भांडत आहे, परंतु गणपती कारखानदारीमध्ये एक येणारी एसटी 2-2, 3-3, 4-4 तास लेट होतो. वारंवार एसटीवाल्यांची तक्रारी होतात. सतत प्रशासनाशी भांडायला लागतोय. फक्त तुम्ही तुमचा फायदा बघता. माझा कुठल्याही कारखानदारीला विरोध नाही, फायद्याला तुमचा विरोध नाही, परंतु आपला ज्यावेळी स्वतःचा फायदा बघत असताना पुढे राहणारी 4 गावं यांचाही सुद्धा तुम्ही गणपती कारखानदारी विचार करायला पाहिजे. पूर्वीपासून जाणारा जोहेगाव पासून पाणी इथपर्यंत यायचा, तो पाणी प्रत्येक गल्लीतना 5 व्हायचा त्या मोऱ्यातना. आज तोच पाणी बंद केल्यामुळे या ऍक्सिस बँकेजवळ इथं पाण्याचा निचरा होत नाही आणि त्याचा आज सर्वसामान्य जनतेला, 4 गावांच्या जनतेला त्रास होतोय. आम्हाला तुमची कारखानदारीचा अजिबात विरोध नाही, परंतु तुम्ही जर असेच वागत राहिलात तर मी याच्या पुढे आरटीओला लेटर देईन. तुमच्या कशा गाड्या रस्त्यावर लागतात हेही बघेन. दुसरी गोष्ट, वेळ आली तर दादरवाडीला तयार करी, उरलेली सोनसरली तयार करू आणि मुंबई गोवा हव्यावर, एक मिनिट, मुंबई गोवा हवे हमरावर फाटात बंद करू. तुम्ही कशी तुमची कारखानदारी चालवता हेही बघण्याची आमची तयारी आहे. आज आम्ही प्रेमाने तुम्हाला सांगतो दादा, ज्या पाण्याच्या रहदारीचा मार्ग आहेत ते तुम्ही मोकळे करा, आमची तुम्हाला काही हरकत नाही. उल्हासनगरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कॅम्प क्रमांक 4 येथील बाबा साईनगर परिसरातील 50 ते 60 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झालेत. घरांमध्ये पाणी साचल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यानं हे दावे फोल ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मेरा नाम सूरज लुंड है, मैं इधर रहता हूँ. ये मेरा पहला वाला घर है. ये देख सकते हो आप, पूरा पानी भर गया है. ये महानगर पालिका का बोलते हैं सफाई आयोजन किया है. कहाँ, कौन सी एंगल में आप देख सकते हो नाली साफ की है. पूरा हमारे घर का नुकसान हुआ है. टीवी खराब हो गया, वॉशिंग मशीन खराब हो गया, फ्रिज खराब हो गया, पूरा तैर रहा है घर पे. अभी हम घर पे कल दोपहर से हम बेघर है. हम आखिर करें क्या, किसको बोले, हम किराएदार है, आखिर कौन जिम्मेदार है. महानगर पालिका कोई आने का कोई ये है ही नहीं. सफाई वगैरह 15 दिन से बोल रहे सफाई करने के लिए, कोई आने के लिए रेडी नहीं था. ये आज सुबह को महापौर सुबह 6 बजे से रुका है. महापौर वो पूरा करवा रहा है काम, तभी ये काम हुआ है. नहीं तो ये अभी भी पहले इससे ज्यादा पानी था. अभी ये महापौर का काम चालू किया है, उसने पूरा किया है, तभी हो गया. पाणी घुसलं दादा. पाणी 2 वाजल्यापासून आम्ही बाहेर भटकतो, लोकांच्या दारात जातो, तिकडे लहान लहान लेकरं आमचे. पाणी कोणी काढायला येत नाही, नाला पण नाही काढत कोणी. आता काय झालंय काय माहिती, इतक्या वर्षात नाही आला, आता फुल नाला झाला. बघा तुम्ही किती पाणी आहे. आम्ही कुठं राहावा, काय करावा, कसं राहावा सांगा बरं तुम्हीच. आता पहिला यायचं पण जायचं, आता तर यायला तर रात्रभर पाऊस आहे. आम्ही दुसऱ्याच्या मंदिरात जाऊन झोपलोत आम्ही. मालाड येथील रहेजा कॉम्प्लेक्स परिसरात मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. परिसर सुरक्षित करण्यात आलेला आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकसानीचे मूल्यांकन सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.